नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपल्याकडे एक प्रश्न आहे युनुस पटेल यांचा। तर प्रश्न असा आहे की आपण बोर्डामध्ये आपण एक्स्ट्राचे क्वेश्चन्स लिहिले तर चालतात का? आता एक्स्ट्रा प्रश्न म्हणजे काय, तर तुम्हाला सायन्स पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये क्वेश्चन नंबर 2 आहे, जो की 10 मार्कांसाठी आहे आणि सांगितलेलं असते की एनी 5 क्वेश्चन सॉल्व करा आणि तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 ते 8 प्रश्न दिलेले असतात। सो तुम्ही जर काउंट केलं तर तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये इथे 7 प्रश्न पाहायला मिळतात। म्हणजे तुम्हाला 7 प्रश्नांपैकी कोणतेही 5 प्रश्न सॉल्व करायचे आहेत। 10 मार्कांसाठी आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी आहे। मग तुम्ही इथे 5 प्रश्न सॉल्व करा, 6 प्रश्न सॉल्व करा किंवा अगदी 7च्या 7 प्रश्न सॉल्व करा, चालतात। कुठलंही असं बंधन नाही आहे। त्यांनी तुम्हाला 7 दिलेत ना, त्यातले 5 सोडवायचे आहेत, पण तुमची मर्जी आहे की तुम्ही किती प्रश्न सॉल्व करायचे। तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की हो, आपण एक्स्ट्रा क्वेश्चन लिहू शकतो बोर्डामध्ये। आता 3 क्वेश्चन दिलेत, त्यातले आपण 2 सोडवायचे असं सांगितलेलं आहे आणि आपण तिन्ही पण क्रमानुसार सॉल्व केलं। म्हणजे सपोज की माझ्याकडे पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न आहे, यातले एनी 2 सॉल्व कर असं सांगितलेलं आहे आणि त्यातले मी तिन्ही पण सॉल्व केले आणि त्यातलं जे क्रमानुसार सॉल्व केलेले आहेत आणि त्यातल्या दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्नाचं उत्तर चुकलं, तर मग थर्ड क्वेश्चनचे मार्क्स पकडणार का की फक्त एकाचेच मार्क्स पकडतात? तर तुम्ही जेवढे काही प्रश्न सॉल्व केलेले आहेत, पेपर कसा चेक होतो, तर सपोज की तुम्ही या ठिकाणी सपोज हा प्रश्न क्रमांक पहिला आहे, यातले तुम्ही तिन्ही पण सॉल्व केले, तर आधी एक्झामिनर या तिघांना किती मार्क्स मिळत आहेत? सपोज की या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहे आणि एकूण प्रश्न 4 मार्कांचे, कारण 2च सॉल्व करायचे। तर मग पहिल्यांदा हा प्रश्न चेक करणार, सपोज याला 2 मार्क आहेत, हा प्रश्न चुकला, याला 0 मार्क आहेत, याला 2 मार्क आहेत। आता हा प्रश्न पूर्णतः चेक करून झाला, क्वेश्चन नंबर 1 आपला चेक करून झाला। मग क्वेश्चन नंबर 2 कडे जाण्याआधी याची टोटल केली जाते। मग आता याच्यामध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत? 4 मार्क्स। मग भले तुमचा मधला प्रश्न चुकू दे, काही फरक पडत नाही। तुम्ही जेवढे पण प्रश्न लिहिलेले आहेत त्या प्रश्नांपैकी किती बरोबर आलेले आहेत, त्यातलं पण तुम्ही कुठलं ऑप्शनचं लिहिलं आहे का? मग ऑप्शनचे सोडून ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स आहेत ते सिलेक्ट केले जातात। फॉर एक्झाम्पल, आता इथे तुम्हाला 7 पैकी 5 प्रश्न लिहायचे, तुम्ही 1 2 3 4 5 6 7चे 7 प्रश्न सोडवले, याच्यामध्ये तुम्हाला 2 पैकी 2 मिळाले, याच्यामध्ये 2 पैकी 2 मिळाले, याच्यामध्ये सपोज अर्धा मार्क मिळाला, याच्यामध्ये पण 2 पैकी 2 मिळाले, इथे 1 मार्क मिळाला, इथे 2 मिळाले, इथे 2 मिळाले। म्हणजे याचा अर्थ 1 2 3 4 5 या प्रश्नांमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत। मग भलेही तुम्ही क्रमामध्ये हा प्रश्न मध्ये येत असेल, तरी पण जर तुम्हाला 7व्या प्रश्नामध्ये पूर्ण मार्क्स मिळतात, तर मग हा 3रा प्रश्न किंवा 5व्या प्रश्नांचे मार्क्स न कन्सिडर करता ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स आहेत तेच तुमचे प्रश्न कन्सिडर केले जातात। पण शक्यतो तुम्ही पण एक्झामिनरचं काम सोपं करा आणि तुम्हाला जो प्रश्न परफेक्ट येतोय तोच आधी लिहा। मग भले तो 7वा असू दे, 6वा असू दे, 5वा असू दे, तुम्हाला पहिला प्रश्न नाही येत, 7वा आधी येतोय तर 7वाच आधी लिहा। शक्यतो एक्झामिनरचं काम सोपं करा, कारण त्यांच्याकडे खूप जास्त पेपर्स असतात। सो कधी मे बी चुकून याचा मार्क पकडायचं राहूनच गेलं मध्ये कॅल्क्युलेट करताना, तर असं वगैरे म्हणजे त्याच्यामध्ये आपलंच नुकसान आहे। तर असं शक्यतो होत नाही, पण असं व्हायलाच नको। त्याच्यामुळे ट्राय करा, असं कंपल्शन नाही आहे, पण ट्राय करा की जे तुम्हाला प्रश्न आधी येत आहेत त्यांचा आन्सर आधी लिहा आणि मग नंतर लिहा। पण याच्याने तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही आहे। तुम्हाला ज्याच्यामध्ये जास्त मार्क्स आहेत त्याच प्रश्नाचं उत्तर किंवा तेच मार्क्स पकडले जातात। मधलं भले तुम्ही लिहिलेलं आहे त्याला कमी मार्क्स असतील तरी पण ते कन्सिडर मग नाही केलं जाणार। ज्याच्यामध्ये जास्त मार्क्स आहेत तेच तुमचे प्रश्न कन्सिडर केले जाणार, ठीक आहे। पण तुम्ही पण तुमच्या परीने प्रयत्न करा की जे तुम्हाला परफेक्ट उत्तर येते ते आधी लिहा आणि मग एक्स्ट्रामध्ये तुम्ही शेवटी सगळे प्रश्न पण अटेम्प्ट करू शकता, ठीक आहे। सो आय होप की तुमचा हा डाऊट क्लिअर झाला असेल आणि तुमचे पण इतर काही डाऊट्स असतील तर प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि त्या सगळ्या डाऊट्सचे मी आन्सर देण्याचा प्रयत्न करेन। सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स। बाय बाय।